सर ती पत्रिका शुभू, मी तुला मगाशी सांगितलं होतं की गुरुजी आलेत का बघ. तू मला काही कळवलंच नाहीस. आत्यासाहेब मी बघून आलो, गुरुजी नाही आले अजून. अरे चुकतील पत्ता वगैरे. शेजारच्या बंगल्यात गेले तर पंचायत पूजा आपल्याकडे आणि गुरुजी तिकडे. कसं वाटेल? जा बरं जा, जरा बाहेरच उभा राहा ना. सर ते मला पत्रिकेचं एक्सक्यूज मी सर, घ्यायला लागेल मला, अर्जंट आहे. हो ठीक आहे, कळवतो मी लवकरच. कॉंग्रॅच्युलेशन्स रुद्र. मॅडम तुमचंही खूप खूप अभिनंदन. आपल्या घरात आता लग्न कार्य होणार आहे. पण मला एक गोष्ट कळाली नाही, म्हणजे मी पत्रिका दिलीच नाही आणि तरी पत्रिका कशा जुळल्या. मी पोलीस स्टेशन मधून सगळी माहिती काढली तुझी. म्हणजे तुझी जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाण सगळं मिळालं. मग पत्रिका बनली. मी मिनिस्टरची बहीण आहे, विसरू नकोस. माझ्यासाठी काही कठीण नाही. फार विचार करत बसू नकोस याच्यावर. चल, वाट बघतायत, ये. हॅलो, ते पत्रिकेचं ठीक आहे, पण हे श्रावणीचे काका काकू माझं सोडून शुभूचं अभिनंदन का करतायत? काहीतरी गडबड नक्कीच आहे. हॅलो 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 सर. हॅलो सर माझा आवाज येत नाही का? हॅलो, एक मिनिट मी बाहेर येतो, थांब. बोला. एक अलर्ट आहे. एक गुप्त कॉल आला होता. शिक्षण मंत्री विश्वंभर राजशिर्के यांच्या घरी तो महालक्ष्मी देवीचा हार आहे, तो आज चोरीला जाणार आहे. काय? सरांच्या घरात चोरी? इथे साहेबांच्या घरात मी स्वतः जातीनं उभा आहे, कळतंय का तुम्हाला? माझ्या बरोबर अख्खी पोलीस सिक्युरिटी तैनात आहे इथे. त्यामुळे परत असा पॅनिक होऊन मला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? अहो सर, पण तो कॉल फारच गंभीर वाटत होता. हे बघा, प्लीज मला त्रास देऊ नका फोन करून. ते आमचे गुरुजी 4 दिवस बाहेरगावी गेलेत, त्यामुळे तुम्हाला त्रास दिला. हा नाही नाही, त्रास कसला त्यात. उलट मी उपयोगाला आलो, हेच माझं भाग्य आहे. हा रुद्र अजून कसा नाही आला? त्याला फोन आला ना, येईल तो.